नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय दौरा कुवेत दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यावर असताना त्यांना आज 22 डिसेंबर 2024 रोजी कुवेतचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर असं त्या सन्मानाचं नाव आहे, अवॉर्डाचं नाव आहे। हे पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आला। पुरस्कार प्रदान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुरस्कार प्रदान करणारे कोण होते, तर कुवेतचे अमीर शेख मशाल अल अहमद अल जाबेर अल साहब हे कुवेतचे पंतप्रधान असेल आणि यांनी आपल्या पंतप्रधानांना हा पुरस्कार जे आहे ते दिला। आणि या सन्मानाचे कारण यासाठी होते की राष्ट्रप्रमुखांना किंवा परदेशी गणमान्य व्यक्तींना एक मित्रता व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो। तर एक मित्रताच्या भावाने आपल्याला कुवेत राष्ट्राने भारत राष्ट्रासोबत चांगली मित्रता असावं या सन्मानासाठी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बाब ही आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे 20वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे। हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे। हा पण प्रश्न येऊ शकतो। दौऱ्याचे ठिकाण कुवेत, 2 दिवसीय दौरा आणि औपचारिक सन्मान बायन पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर पण सन्मान करण्यात आला। हा औपचारिक सन्मान असते। आणि द्विपक्षीय चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुवेतच्या नेतृत्वासोबत द्विपक्षीय संबंध आणि सामरिक भागीदारी वाढवण्यासाठी ही चर्चा केली। हे होतं कुवेत दौऱ्याचं मेन कारण। यासाठी कुवेत दौरा हे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवला होता। आणि यात इम्पॉर्टंट आपल्याला आहेत औपचारिक गार्ड ऑफ ऑनर, 2 दिवसीय दौरा होता, ठिकाण कुवेत। आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना 20 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले। त्याच्यानंतर हा पण इम्पॉर्टंट आहे की पुरस्कार कोणी प्रदान केला, तर पुरस्कार कोणी प्रदान केला तर अमीर शेख मशाल अल अहमद अल जाबेर अल साहब हे खूप इम्पॉर्टंट आहे। आणि ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हे सन्मानाचं नाव आहे। कुवेतचा सर्वोच्च सन्मान पुरस्कारांचे नाव काय असा पण प्रश्न येऊ शकतो, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे। आणि तारीख अशाच तरी आपण एक चांगली घडामोड, एक करंट अफेअर्स बघितले आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।